सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कोल्हापुरात 27 ऑक्टोबरला लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा निघणार आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी आज बैठक घेण्यात आली। या मोर्चात मनुवादी प्रवृत्तीविरोधात शाहूनगरी रस्त्यावर उतरून कोल्हापुरी पद्धतीने निषेध व्यक्त करणार आहे। या घडलेल्या प्रकाराविरोधात बीपीएन समोर बैठकीतील नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संघटना आणि ज्या विशेषतः लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे अशा संघटना यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। विशेषतः गवई साहेबांचं आणि कोल्हापूरचं जे नातं आहे ते आपण यापूर्वी अनुभवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला गवई साहेबांच्या हल्ल्याचा जर आपल्याला निषेध करायचा असेल आणि त्यांची जी कोल्हापूरवर जो आपल्याला एक मोठा ठेवा आपल्याला हायकोर्टच्या रूपाने दिलेला आहे, सर्किट बेंचच्या रूपानं, तर उतराय व्हायचे असेल तर कोल्हापूरच्या जनतेनं यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। असा झाला जर का मोदी शहांवर झाला असता बूट फेकण्याचा तर पोलीस प्रशासनाने डायरेक्ट त्याला गोळ्या घातल्या असत्या किंवा एन्काउंटर केला असता आणि गुन्हे दाखल हे नंतर म्हणजे गुन्हे नंतर दाखल केले असते, परंतु गोळ्या घातल्या असत्या आणि आपल्यावर म्हणजे संरक्षण व्यवस्था काहीही राहिली नाही। म्हणून मोदी आणि शहा यांनी तात्काळ राजीनामे दिले पाहिजेत, नाहीतर त्यांना देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे। मी कोल्हापुरातील सर्व युवक युवतींना मी या वतीनं आव्हान करतोय की आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे। जर त्या भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्या राकेश किशोरनं बूट मारलेला आहे, तो तिकडे मिश्रा म्हणतोय की भारतीय संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही, संविधानाचे निर्माते हे दुसरे आहेत, तर मी या अशा हरामखोरांना मी या ठिकाणी जाहीर इशारा देतोय, तुम्ही ज्या ठिकाणी मला दिसाल त्या ठिकाणी तुमच्या बुटाचं उत्तर आमच्या कोल्हापुरी पायतानांना देऊ। आदरणीय गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला तो त्यांच्यावर झालेला नसून तो संविधानावर झालेला हल्ला आहे आणि सदर हे सरकार जातीवादी सरकार असून त्यांना आपण पायबंद घालण्यासाठी किंवा घटनेच्या अनुषंगाने घटना मोडीत काढण्याचं काम सदर सरकार करत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातून जी ठिणगी पेटायची आहे त्याची सुरुवात झालेली आहे। येत्या 27 तारखेला कोल्हापूरमध्ये संविधान सन्मान महामोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व संविधानप्रेमी लोकशाहीवादी आणि भारतीय नागरिकांना आवाहन करतो की या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि भारताची लोकशाही टिकवण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरावं। या मोर्चामध्ये फक्त बौद्ध समाज, दलित समाज सहभागी होत नसून तर यामध्ये मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल आणि या चळवळीमध्ये काम करणारा जे 18 पगड जाती आहेत ते सर्व जाती धर्माची लोकसुद्धा या संविधानिक न्यायाच्या बाजूनं या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। खरं कोल्हापूरच्या आणि गवई साहेबांना सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो काय हल्ला केलेला आहे हा खरं हा संविधानावर हल्ला आहे, हा संविधान लोकशाहीवर हल्ला आहे। आज खरं म्हणतं आज बुद्धाचा आम्ही विचार जात असताना, धम्माच्या विचार जात असताना, आम्ही शांतीच्या जाताना सुद्धा ह्या लोकांना आम्ही किती वर्ष अन्याय सहन करायचं। 27 तारखेला कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीने यशस्वी होणार आहे। या मोर्चाची नोंद महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे। लोकशाही मानणाऱ्या, संविधानाचा सन्मान करणाऱ्या सगळ्या पक्ष, संघटना, व्यक्ती आणि परिवर्तनवादी पुरोगामी जनतेच्या वतीनं हा मोर्चा होत आहे। हा कोल्हापूर शहरातील पुरोगामी विचारांच्या तमाम जनतेच्या वतीनं मोर्चाचं नियोजन पक्कं झालेलं असून हा मोर्चा अतिशय भव्य आणि दिव्य मोर्चा होणार असून या मोर्चामध्ये अनेक संघटनांनी स्वतः येऊन आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।